नमस्कार मित्रांनो, मी राकेश देशमुख। उन्हाळा सुरू झाला की बऱ्याच लोकांना घाई असते ती फिरण्याची। काही लोकांना गावी जाऊन आमरस खाण्याची घाई असते, आम चोखायची घाई असते। परंतु घरातली जी करती स्त्री असते तिची लगबग असते की आपल्या कुटुंबासाठी साठवण करण्याची, वाळवण करण्याची, वर्षभर तो पदार्थ ठेवण्यासाठी। अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या बघा, ह्या महिला कुरड्या बनवत आहेत। कुरड्या आपला हा पारंपरिक एक पदार्थ आहे आणि तो बऱ्याच ठिकाणी तांदळापासून बनवला जातो, काही ठिकाणी गव्हापासून बनवला जातो। गव्हाचा चीक हा पौष्टिक असतो, त्यामुळे डॉक्टर अशक्त जो व्यक्ती असतो त्याला, जो रुग्ण असतो त्याला गव्हाचा चीक खाण्याचा सल्ला देतात। आणि नक्कीच हा जो पारंपरिक जो पदार्थ आहे तो खाण्यासाठी खूप लाभदायक असतो। आणि अशा पद्धतीने ह्या ठिकाणी कुरड्या बनवत आहेत। तर एक सुपर फूड आहे आणि प्रत्येक घरामध्ये जी आजीबाई असते त्यांना नक्कीच ह्या गव्हाची कुरडई कशी बनवतात याची रेसिपी माहिती असते। आणि आपण एकंदरीत ही कुरडई कशी बनवतात हे आपण या ताईंकडे जाणून घेऊयात। तीन दिवस भिजत घालावं लागतं गहू। गहू अच्छा, 3 दिवस भिजत घातल्यानंतर मग ते दळून आणायचे, मग ते पिळायचं, गाळायचं, परत रात्रभर पाण्यात ठेवायचं। अच्छा, दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी बदलायचं, पाणी बदला। असे किती दिवस पाणी बदलायला लागतं? त्याच दिवशी फक्त रात्री काढायचं, सकाळी परत उठल्यावर काढायचं। अच्छा, नंतर मग त्याचं तो चीक फोडून आणि मग त्याचा घाट घ्यायचा। अच्छा, चूल पेटवून त्याच्यावर पाणी ठेवून मग त्याचा घाट घ्यायचा। नंतर कुरडई काढायची आपण। अच्छा, गहू चांगले साफ करायचे, 3 दिवस भिजत घालायचे, 3 दिवस त्याचं पाणी बदलायचं। नंतर मग ते दळायचे, दळल्यानंतर 2 पाण्याने धुवायचे, मग त्याचा चिक रात्रभर ठेवायचा। अच्छा, सकाळी त्याचं पाणी वतून काढायचं आणि घाट घ्यायचा। अच्छा, घाट घ्यायचा म्हणजे काय? जरा चुलीवर आंधण ठेवायचं, त्याच्यात तो चिक ओतायचा, मग तो घोट्याने हलवायचा। अच्छा, मग घाट तयार होतो। मग लगेच चिक तयार झाला का सोऱ्यात टाकायचा। सोरा म्हणजे ही मशीन। पहिले ती लाकडी मशीन असायची ना, आता ती जरा नवीन आधुनिक पद्धतीची अशी मशीन आलेली आहे। मग त्याच्या कुरड्या चाळायच्या, बाजेवर टाकायच्या, खाली बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी एक कापड अंतरतात, परंतु हे जर बघितलं तर हे पेंडा आहे। पेंड्यावर ते अंतरतात, म्हणजे जेणेकरून काढताना ती व्यवस्थित निघते, कारण कडक होते नंतर, मग ती तुटायला नको। अशा पद्धतीने गव्हाच्या पेंड्यांवर वाळवायला ठेवतात।
मी बोलते तरी चालले बस बस रिटर्न गेअर मारायचं रिटर्न मारायचं का? अच्छा. आता आता करा बस आधी 4ला उठायचं 4ला उठल्यानंतर मग चूल पेटवायची बस